मी सुनेत्रा अजित पवार. सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. मोठी बातमी समोर येतेय. अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळालाय. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपला राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार, नवे उपमुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यात. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये 2 प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक आधार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेतामधून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.